स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा DC पॉवर सप्लाय पेपर 1 मधला जो दुसरा चॅप्टर आहे आपला DC पॉवर सप्लाय आपण पाहत आहोत. याच्यामध्ये आपण आता रेक्टिफायर हा टॉपिक पाहत आहोत आणि याच्यामध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप, फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर हे तीनही प्रकारचे रेक्टिफायर्स आपले पाहून झालेले आहेत. आणि आता ह्या रेक्टिफायरवर जशी थिअरी विचारली जाते, आपण थिअरी पाहून झालेली आहे आपली. आता प्रॉब्लेम्ससुद्धा विचारले जातात. तर हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे फिजिक्स या विषयामध्ये सुद्धा विचारले जातात. हे प्रॉब्लेम्स रेक्टिफायर हा टॉपिक तुम्हाला फिजिक्समध्ये सुद्धा आहे. म्हणजे हा पूर्ण DC पॉवर सप्लाय हा चॅप्टर जसाच्या तसा तुम्हाला फिजिक्स या विषयामध्ये सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम जास्त विचारले जातात फिजिक्समध्ये. तर त्या प्रॉब्लेमची आपल्याला तयारी करायची. तर त्याच्या अगोदर आपण काही फॉर्म्युले पाहणार आहोत, जे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. जे रेक्टिफायरचे आपल्याला प्रॉब्लेम विचारले जाणार आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. तर पहिला जो काही फॉर्म्युला आहे बघा, तुम्हाला सेकंडरी व्होल्टेज दिलं किंवा काढायला सांगितलं जाईल, प्रायमरी व्होल्टेज दिलं जाईल, ट्रान्सफॉर्मर. कारण आपल्याला सगळ्यात अगोदर काय असतो, जर तुम्ही नीट डायग्रॅम बघितली रेक्टिफायरच्या अगोदर तुम्ही काय बघितलं होतं, तर ट्रान्सफॉर्मर बघितलं होता, राईट. आणि इथे मग कोणताही तुमचा एखादा रेक्टिफायर असेल. ठीक आहे. मग तो हाफ वेव्ह असू शकतो, ब्रिज असू शकतो किंवा सेंटर टॅप असू शकतो. प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी आपल्याला फॉर्म्युले चेंज करावे लागणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, इथे तुम्हाला प्रायमरी व्होल्टेज समजा फॉर एक्झाम्पल 230 व्होल्ट इतका आहे, 50 हर्ट्ज इतकी फ्रिक्वेन्सी आहे असं प्रॉब्लेममध्ये सांगितलं. आणि सांगितलं जाईल की आउटपुट व्होल्टेज ऑफ रेक्टिफायर फाइंड करा. ठीक आहे. मग सगळ्यात अगोदर आपल्याला तुमचा जो काही ट्रान्सफॉर्मर आहे तो ट्रान्सफॉर्मरचा रेशोसुद्धा दिला जाईल. आता रेशो म्हणजे काय, तर टर्न्स रेशो दिला जाईल N1 आणि N2. म्हणजे N1 म्हणजे काय, तर ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरी टर्न्स रेशो आहे. म्हणजे इथे किती टर्न्स आहेत, नंबर ऑफ टर्न्स इज इक्वल टू N1 आणि नंबर ऑफ टर्न्स इज इक्वल टू सेकंडरीचे जे आहे त्याला N2 आपण असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे इथले टर्न्स म्हणजे N2 आहे. ठीक आहे. N1 आणि N2 कशाला म्हणायचं समजलं असेल तुम्हाला. इकडचं जे प्रायमरी व्होल्टेज असतं त्याला म्हटलं जातं V1, जे तुम्हाला 230 दिलं जाईल. ते 230 दिलं जाईल, 300 दिलं जाईल किंवा 200 दिलं जाईल, 150 दिलं जाईल, काही एक्झाम्पल दिलं जाईल. ठीक आहे. आणि इकडे असतं जे सेकंडरी व्होल्टेज असतं ते काय असतं V2. म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी बाजूचं जे V2 व्होल्टेज आहे ते V2 व्होल्टेज म्हणजे कुणाचं इनपुट व्होल्टेज आहे, तर रेक्टिफायरचं इनपुट व्होल्टेज आहे आणि ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट व्होल्टेज आहे. ठीक आहे. तर हे V2 अगोदर तुम्हाला फाइंड करावं लागेल, बरोबर. तर मग हे V2 फाइंड करताना तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय फॉर्म्युला, N1/N2 इज इक्वल टू V1/V2. मग तुम्हाला टर्न्स रेशो दिला जाईल. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर 5चा एक असा टर्न्स रेशो असेल. म्हणजे N1ची व्हॅल्यू 5, N2ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू V1 तुम्हाला दिला असेल 230 व्होल्ट वगैरे वगैरे डिव्हायडेड बाय V2. कारण V2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग तुम्ही हे तिरकस गुणाकार करून तुम्हाला जो काही V2चा ॲन्सर असेल ते तुम्हाला इथं मिळून जाईल. जे काय असेल 45, 46 काहीतरी येईल, ते काय असेल ते इथं तुम्हाला मिळून जाईल. समजले सगळ्यांना. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे V2 तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, सेकंडरी व्होल्टेज तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता हे झालं जे काही सेकंडरी व्होल्टेज आहे. हे सेकंडरी व्होल्टेज तुमचं कसं असतं, तर व्होल्टेजमध्ये उत्तर येतं. मात्र आपल्याला कसं आहे पाहिजे असेल ते RMSमध्ये उत्तर येतं. इथे जे उत्तर येणार आहे ते कारण AC असणार आहे ते व्होल्टेज. मग AC व्होल्टेज कसं असतं, RMS व्हॅल्यूमध्ये असतं, बरोबर. मग तुम्हाला नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे ते आहे पीक व्होल्टेज. मग पीक व्होल्टेज कॅल्क्युलेट करायला लागतं. त्याला म्हणतो VP. VP म्हणजे काय, तुम्हाला काय सांगितलं होतं VP म्हणजे काय, तर वेव्ह फॉर्ममधला जी काही इनपुट वेव्ह आहे त्या इनपुट वेव्हमधला पीक पॉईंट. म्हणजे तुम्हाला पीक पॉईंट सापडायला लागेल, बरोबर. मग तो पीक पॉईंट किंवा पीक व्होल्टेज म्हणजेच काय, ते तुम्हाला कशात, हे ACचं आहे, बरोबर. तुम्हाला कन्वर्ट करायला लागेल DCमध्ये, बरोबर. म्हणजे इन व्होल्ट्समध्ये कन्वर्जन करायला लागेल. कारण इकडे काय हे VRMSमध्ये आहे. म्हणजे व्होल्टेज कशामध्ये, तर RMS व्होल्टेजमध्ये आहे. तुम्हाला नॉर्मल व्होल्टेजमध्ये त्याचं कन्वर्जन करावं लागेल. म्हणून इथे काय करायला लागेल तुम्हाला, ती जी काय आलेली व्हॅल्यू आहे, कोणती व्हॅल्यू, V2 जी काय आलेली व्हॅल्यू आहे ती V2 डिव्हायडेड बाय, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार VRMS डिवायडेड बाय 0.707 या व्हॅल्यूने आपण त्याला काय करणार, डिवाईड करणार. त्यावेळेस आपल्याला काय भेटणार, VP ही व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे. तर इथे तुम्हाला VP व्हॅल्यू मिळून जाईल. मग VP कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय फॉर्म्युला वापरायचा आहे, तर VRMS डिवायडेड बाय 0.707. आणि हे VRMS म्हणजे काय असणार आहे,
तर ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी बाजूचं व्होल्टेज. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. कधी कधी परीक्षेला तुम्हाला डायरेक्टली V2सुद्धाची व्हॅल्यू देतात, समजा 5 व्होल्ट असं देतील, पण तो जो 5 व्होल्ट असतो तो 5 व्होल्ट म्हणजे काय असतो तर VRMS व्हॅल्यू असते. मग तुम्हाला त्याच्यात VP इज इक्वल टू कॅल्क्युलेट करायला लागेल VRMS डिवायडेड 0.707. समजले सगळ्यांना? ठीक आहे. VP आणि N1 N2 V1 V2 यांचा रेशो समजला आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात. आता समजा जर तुम्हाला हाफ वेव्ह रेक्टिफायर असं सांगितलं असेल की एखादा हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे आणि त्याचं इनपुट एवढं आहे आणि रेशो पण एवढा आहे टर्न्स रेशो, तर त्याचं आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करा असं जर सांगितलं असेल तर तुम्हाला हाफ वेव्ह रेक्टिफायरचेच फॉर्म्युले वापरायचे आहे. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय तर आउटपुट व्होल्टेज ऑफ DC म्हणजे काय रेक्टिफायरचं आउटपुट व्होल्टेज DCमध्ये असणार आहे, म्हणून VDC इज इक्वल टू जे आपण VP कॅल्क्युलेट केलेलं आहे बघा VP, तो VP डिवायडेड बाय पाय म्हणजे तुमचं काय भेटेल तुम्हाला VDC मिळून जाईल. IDC म्हणजे काय तर आपल्याला काय करायला लागेल तर लोड रेजिस्टरला तुम्हाला माहीत करून द्यावा लागेल किंवा तो दिलेला असेल किंवा नसेल दिला तो अज्युम करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. मग व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स इज इक्वल टू करंट ही बेसिक गोष्ट आपल्याला माहिती असते. आणि हा IDCचा फॉर्म्युला सगळ्यांसाठी सेम आहे, म्हणजे सेंटर टॅपसाठी सुद्धा तोच आहे, त्यानंतर ब्रिज रेक्टिफायरसुद्धासाठी तोच आहे VDC/RL. ठीक आहे. नेक्स्ट आहे PIV म्हणजे काय पीक इन्व्हर्स व्होल्टेज. पीक इन्व्हर्स व्होल्टेजचा फॉर्म्युला जो आहे तो फक्त VP आहे, कारण इकडे काय एकच डायोड वापरला असतो ना हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये, म्हणून VP आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिपल फ्रिक्वेन्सी. आता रिपल फ्रिक्वेन्सी फक्त हाफ वेव्ह रेक्टिफायरची फिन असते. फिन म्हणजे काय जी इनपुट, फिन म्हणजे काय F इन म्हणजे काय तर इनपुट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. इनपुट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय जी काही इनपुट फ्रिक्वेन्सी सांगितली असेल, फॉर एक्झाम्पल इनपुट फ्रिक्वेन्सी सांगितली असेल 100, तर रेक्टिफायरच्या आउटपुटला सुद्धा किती फ्रिक्वेन्सी असेल, रिपल फ्रिक्वेन्सी किती असेल तर 100 हर्ट्स इतकीच ती फ्रिक्वेन्सी असेल. समजलं सगळ्यांना? आता नेक्स्ट पुढचे फॉर्म्युला बघून घेऊयात. सेंटर टॅप आणि आपण डायरेक्ट आता कंपॅरिझन बघूयात, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं काल 30 नंबर पेजवरचं कंपॅरिझन व्यवस्थित करून ठेवा. जर कंपॅरिझन तुम्ही व्यवस्थित करून ठेवलं असेल तर हे सगळे फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहणार आहेत. जर नसेल केलं अजून कंपॅरिझन तर सगळ्यात अगोदर कंपॅरिझन करा, कारण कंपॅरिझन जर केले तुम्ही व्यवस्थित, कंपॅरिझनचा पार्ट जर व्यवस्थित परफेक्ट केला तर तुमच्या सगळे फॉर्म्युले जसे लक्षात राहणार. ठीक आहे. आता आपण सेंटर टॅप रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायरचं काय करूयात कंपॅरिझन करूयात फॉर्म्युलांचं. आता इथं व्होल्टेज जे असतं म्हणजे आउटपुट व्होल्टेज ऑफ रेक्टिफायर VDC आपण त्याला म्हणतो. सेंटर टॅप रेक्टिफायर जर असेल तर त्याचा आउटपुट जे आहे ते कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही 2VP/पाय. आणि VDCचं कसं करणार, ब्रिज रेक्टिफायरचं आउटपुट व्होल्टेज DCमध्ये कसं करणार तर 2VP/पाय. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल तर दोघांचे पण फॉर्म्युले कसे आहेत सेम आहेत VDCचे. आता IDCचं मी मागाशीच सांगितलं, IDCचा फॉर्म्युला काय, IDC म्हणजे काय करंट, रेक्टिफायरच्या आउटपुटचा करंट म्हणजे IDC इज इक्वल टू फॉर्म्युला सगळ्यांचा सेम असेल VDC/RL. ठीक आहे. PIV प्रत्येकाचा चेंज होतो आहे बघा. PIV इथे बघा, इथे एकच डायोड यूज केलं आहे म्हणून VP, इथे मात्र ॲट अ टाईम 2 डायोड यूज होत आहेत म्हणून VIP. सेंटर टॅपचा 2VP. ठीक आहे. आणि इकडे PIV काय आहे VP. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, इथे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर यांचा PIVचा फॉर्म्युला कसा आहे सेम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रिपल फ्रिक्वेन्सी, तर रिपल फ्रिक्वेन्सी सेंटर टॅप आणि ब्रिज रेक्टिफायरची दोघांची कशी आहे डबल फिन किंवा डबल इनपुट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. म्हणजे जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर इनपुट फ्रिक्वेन्सी जर 100 हर्ट्स असेल तर ती सेंटर टॅप आणि ब्रिज रेक्टिफायरसाठी किती होईल 2 फिन म्हणजे काय 2 इंटू इनपुट फ्रिक्वेन्सी म्हणजे किती 2 इंटू 100 हर्ट्स. समजलं आहे? तर हे फॉर्म्युले लक्षात घ्या. हे फॉर्म्युले लक्षात घेतल्याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी खूप इझी जाणार आहे. ठीक आहे. आत्ताच्या लेक्चरपुरतं एवढंच. आपण पुढच्या लेक्चरला भेटूयात एक प्रॉब्लेम घेऊन. आपण आता याच्यामध्ये फॉर्म्युले पाहिलेले आहेत. पुढच्या लेक्चरला आपण याचे जे काही प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे ते एखादा प्रॉब्लेम तुम्हाला मी सॉल्व करून दाखवेल, एखादा ब्रिजचा सॉल्व करून दाखवेल आणि एक सेंटर टॅपचा सॉल्व करून दाखवेल. ठीक आहे.